EPFO पेन्शन धारकांना मोठी खुशखबर. एवढ्या रुपयांची वाढणार आता पेन्शन. आता लाखो पेन्शन धारकांचा शेवटी विजय झालेला आहे. पेन्शन मध्ये किती रुपये वाढणार आहेत ते पाहूया. EPFO पेन्शन धारकांसाठी एक अत्यंत दिलासादायक आनंददायक बातमी आहे. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य होते, मात्र आता या नियमात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने मीन्स EPFO एक नवा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो पेन्शन धारकांना मोठा फायदा होणार आहे. आता जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एकाच महिन्याची अट शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे पेन्शनधारकांना प्रमाणपत्र सादर करताना वेळेचे बंधन राहणार नाही. ही सुविधा विशेषतः वृद्ध व अडचणीत असलेल्या पेन्शनधारकांसाठी उपयुक्त असेल. EPFOने EPS 95 योजनेतील पेन्शनधारकांसाठी एक नवीन आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. आता पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ठराविक कालावधीची वाट पाहावी लागणार नाही. नव्या नियमानुसार पेन्शनधारक वर्षात कधीही आपले जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. हे प्रमाणपत्र सादर केलेल्या तारखेपासून पुढील 12 महिने वैध असेल. त्यामुळे आता प्रमाणपत्राची वैधता 1 वर्षासाठी निश्चित झाली आहे. उदाहरणार्थ, जर कोणी पेन्शनधारक 15 मे 2025 रोजी प्रमाणपत्र सादर करतो तर 14 मे 2026 पर्यंत वैध असेल. यामुळे पेन्शनधारकांना लवचिकता मिळेल आणि अडचणीही कमी होतील. हा निर्णय वरिष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 80 वर्षाहून अधिक वय असलेल्या पेन्शनधारकांना आता 1 ऑक्टोबर पासूनच जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. ही सुविधा त्यांच्या वयाचा विचार करून विशेषतः लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाचा त्रास, टाळता येईल. तसेच शारीरिक श्रम किंवा रांगेत उभं राहण्याची गरज भासणार नाही. त्यांना अधिक आरामदायक व सुलभ प्रक्रिया अनुभवता येईल. ही सुविधा म्हणजे त्यांच्या गरजांची आणि अडचणीची योग्य दखल घेणं आहे. सरकारचा हा उपक्रम एक संवेदनशील पाऊल म्हणून पाहिला जात आहे. EPFOने पेन्शनधारकांना त्यांच्या सेवा सहज मिळाव्यात यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. देशभरात EPFOची सुमारे 135 प्रादेशिक कार्यालये कार्यरत आहेत. याशिवाय 117 जिल्हा कार्यालयामधूनही सेवा दिली जात आहे. पेन्शनधारकांना जवळच्या बँक शाखांमधून पेन्शन मिळवता येते. स्थानिक पोस्ट ऑफिस मधूनही आवश्यक सेवा घेतल्या जाऊ शकतात. याशिवाय सुमारे 3.5 लाख कॉमन सर्व्हिस सेंटर्स पेन्शन संबंधित सेवा पुरवतात. डिजिटल सेवा वापरणाऱ्यांसाठी उमंग मोबाईल ॲपद्वारे ही सुविधा मिळतात. हे ॲप सहज वापरता येणारे असून घरी बसूनच अनेक सेवा मिळतात. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने पेन्शनधारकांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. यामध्ये पेन्शनधारकांना अल्प शुल्क भरून त्यांचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र थेट त्यांच्या घरी मिळवण्याचा पर्याय दिला आहे. त्यामुळे वेळ आणि प्रयत्न वाचतात. घर बसल्या सेवा मिळाल्यामुळे वृद्ध नागरिकांसाठी हे विशेष उपयुक्त ठरते. पेन्शनधारकांना या सुविधेचा फायदा घेण्यासाठी काही सोप्या प्रक्रियेचे पालन करावे लागते. ही सेवा डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षित आणि वेगवान आहे. त्यामुळे पेन्शनधारकांना प्रत्येक वर्षीच्या जीवन प्रमाणपत्रासाठी पोस्ट ऑफिस किंवा कार्यालयात जाऊन ऑनलाईन नोंदणी करणे अत्यंत सोपे आणि वेगवेगळ्या सोयीस्कर वेळा व तारखा निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. आपल्याला आपल्या अनुकूल वेळेनुसार दिनांक ठरवता येतो. नोंदणीसाठी नाममात्र शुल्क भरावे लागते, जे सुरक्षित व सोयीस्कर पद्धतीने केले जाऊ शकते. नोंदणी झाल्यानंतर संबंधित पोस्टमन ठरवलेल्या दिवशी आणि वेळेला तुमच्या घरी येईल. तेथे पेन्शनधारकाला डिजिटल जीवन प्रमाणपत्रासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. यामुळे कार्यालयात जावं लागण्याची गरज नाही. घर बसल्या हे सर्व काम पार पाडल्याने वेळ व खर्च वाचतो. ही प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक आहे.
त्यामुळे पेन्शनधारकांना कोणतीही गैरसोय होत नाही. थँक्यू.